नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, दाव्यामध्ये निश्चित झालेले मुद्दे कळू शकतात का किंवा त्याची प्रत आपल्याला मिळू शकते का? आता जेव्हा कोणतंही न्यायालय दिवाणी दाव्याकरता मुद्दे निश्चित करते, तेव्हा त्या मुद्द्यांवरच आधारित पुढचं सगळं कामकाज त्याचं चालू असतं. आणि मुद्दे आणि त्याची माहिती याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी तो याआधी बघितला असेल. ज्यांनी नसेल बघितला त्यांनी त्यावरच्या अधिक माहिती करता तो अवश्य बघा. आता प्रश्न असा येतो की मुद्दे जेव्हा निश्चित होतात तेव्हा वादी आणि प्रतिवादी या दोघांकरता त्या मुद्द्यांचं अनन्य साधारण असं महत्व असतं. कारण त्या मुद्द्यांच्या आधारेच आपले साक्षी पुरावे आणि आपले युक्तिवाद याचं नियोजन त्यांना करायचं असतं. साहजिकपणे त्या मुद्द्यांची प्रत आपल्याला मिळणं हे सहजपणे शक्य असतं. कोणत्याही कागदपत्रांच्या साक्षांकित आणि छायांकित म्हणजे सर्टिफाईड कॉपी मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया वापरून तुम्ही मुद्दे जे निश्चित झालेत त्याची साक्षांकित आणि छायांकित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी मिळवू शकता. जर तुम्हाला सर्टिफाईड कॉपीची गरज नसेल, तर ज्या दिवशी तुमची तारीख असेल, त्या दिवशी ती केस बघून त्यातले मुद्दे तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या फाईलमध्ये लिहून घेतलेत, तरीसुद्धा चालू शकतं, तेही पुरेसं आहे. पण जर तुमच्या फाईलला सर्टिफाईड कॉपी हवी, असं जर तुमचं मत असेल, तर त्याच्याकरता मात्र तुम्हाला सर्टिफाईड कॉपीचा अर्ज करायला लागेल आणि सर्टिफाईड कॉपीचा अर्ज केलात, की ती प्रक्रिया पार पडून त्याच्याकरता आवश्यक ते शुल्क भरून तुम्हाला त्याची सर्टिफाईड कॉपी मिळू शकते. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. कोणत्याही दाव्यामधले वादी आणि प्रतिवादी किंवा त्यांचे वकील हे सर्टिफाईड कॉपीचं काम करू शकतात. त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण कधीही येत नाही. पुढचा प्रश्न आहे, मुद्द्यांप्रमाणेच जो उलट तपास होतो त्याची प्रत आपल्याला मिळू शकते का? आता उलट तपासाची प्रक्रिया नक्की कशी होते? तर साक्षीदार तिथे कोर्टामध्ये उपस्थित असतो, त्याला शपथ दिली जाते आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षाचे जे वकील असतील ते त्याचा उलट तपास घेतात. आणि जेव्हा ती प्रश्नोत्तरं सुरू असतात, तेव्हा एक प्रश्न, त्याचं उत्तर हे सगळं त्या न्यायालयातला जो न्यायाधीश असतो, तो त्याच्या कारकुनाला सांगत असतो आणि त्याप्रमाणे ते न्यायालयीन अभिलेखामध्ये म्हणजे रेकॉर्डमध्ये उतरवून घेतलं जात असतं. आता एकदा का हे उलट तपासाचं काम संपलं, की त्याला निशाणी क्रमांक दिला जातो आणि मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे, की ज्या कागदपत्रांना निशाणी क्रमांक दिला जातो, त्याची सर्टिफाईड कॉपी म्हणजे साक्षांकित आणि छायांकित प्रत आपण मिळवू शकतो. मुद्द्यांची प्रत मिळवण्याकरता किंवा कोणत्याही कागदपत्राची सर्टिफाईड कॉपी मिळवण्याकरता जी प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया आपण उलट तपासाची प्रत मिळवण्याकरता अवलंबू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला उलट तपासाची प्रत मिळू शकते. ह्याच्या ऐवजी अजून एक सोपा मार्ग असा आहे, म्हणजे तुम्हाला सर्टिफाईड कॉपीच हवी असा जर आग्रह नसेल, तर तुम्ही तुमचे वकील किंवा तुमच्या वकिलाचा जो सहकारी असेल, तो उलट तपासाच्या वेळेला तिथे उपस्थित राहून प्रत्येक प्रश्न आणि त्याचं दिलेलं उत्तर हे पूर्णपणे किंवा थोडक्यात लिहून घेऊ शकतो आणि ते कागदपत्र आपल्या फाईलला आणि पक्षकाराला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः ते उतरवून घेऊ शकता किंवा ते उलट तपासाचं काम पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाकडनं सर्टिफाईड कॉपी सुद्धा मागून घेऊ शकता. त्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. तिसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मृत्यूपत्र रद्द कसं करावं? आता मृत्यूपत्र ज्याला रद्द करायचंय, ज्याचं रद्द करायचंय, तो जर हयात असेल, तर त्याने नवीन मृत्यूपत्र करणं हा जुनी सगळी मृत्यूपत्र रद्द करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. कारण कायद्यानुसार केवळ आणि केवळ शेवटचं मृत्यूपत्र हेच ग्राह्य धरलं जातं. साहजिकपणे जर तुम्हाला अलीकडची सगळी मृत्यूपत्र रद्द करून टाकायची असतील, तर नवीन मृत्यूपत्र करा. नवीन मृत्यूपत्र केलं की त्यायोगे अलीकडची सगळी मृत्यूपत्र आपोआप रद्द बातल होतील. मग ती तुम्हाला पूर्णपणे रद्द करायची असतील तरी त्यांनी तुमचं काम होईल. काही प्रमाणात रद्द करायची असतील तरी त्या अनुषंगाने तुम्ही नवीन मृत्यूपत्र केलं की जुनं मृत्यूपत्र किंवा त्याच्या आधीची जुनी सगळी मृत्यूपत्र ही कायद्याने अवैध ठरतील, बेकायदेशीर ठरतील, त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. पण समजा एखादं असं मृत्यूपत्र आहे
जे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती आज हयात नाहीये, तर ते रद्द करण्याकरता आपल्याला सक्षम न्यायालयातनं आदेश घेणं अत्यंत आवश्यक, किंबहुना तोच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. मग हे मृत्यूपत्र रद्द कोणत्या कारणास्तव होऊ शकतं? त्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत का? असतील तर कोणत्या? त्याविरोधात दाद मागायचा आपल्याला अधिकार आहे का? या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची चाचपणी आपण अगोदर केली पाहिजे. म्हणजे मृत्यूपत्राला आव्हान देताना ते आव्हान देण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आणि ते आव्हान आपण कोणत्या आधारे देऊ शकतोय? त्या आधारे आपल्याला यश येऊ शकेल का? याचा तुम्हाला आधी अंदाज आला पाहिजे. आणि तो जर अंदाज आला आणि त्यामध्ये तुम्हाला यशाची खात्री बऱ्यापैकी वाटत असेल, तर तुम्ही सक्षम न्यायालयामध्ये मृत्यूपत्र रद्द ठरण्याकरता दावा दाखल करू शकता. गुणवत्तेवर तुमचं प्रकरणाची सुनावणी होऊन जर तुम्ही तुमची बाजू सिद्ध करू शकलात, तर ते मृत्यूपत्र सक्षम न्यायालयाद्वारे रद्द केलं जाऊ शकतं. म्हणजे व्यक्ती हयात असेल, तर त्याने नवीन मृत्यूपत्र करून आधीची मृत्यूपत्र रद्द करावी आणि जर ती व्यक्ती हयात नसेल, तर न्यायालयीन आदेशाद्वारे ते मृत्यूपत्र रद्द करून घेता येऊ शकतं. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा. माझ्या ऑफिसचा संपर्क करायचा असेल, तर त्याच्याकरता WhatsApp क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही अवश्य संपर्क करू शकता. धन्यवाद.